ये माई ये. अगं कसल्या चिंतेत आहे? अगं तुझ्या घरातली सगळी पुत्र आणि कुटुंबीय अतिशय सुखरूप आहे आणि याला एकमेव कारण असं की त्यांच्यावर तुझ्या मायेचा हात आहे आणि तुझी त्यांच्याबद्दलची असणारी माया देखील अतिशय खरी आहे. आईचं मनच असं काळजीवाहू असतं जसं आपल्या कयाधूच आहे. अगं पोटच्या लेकराला कोणताही अपराध नसताना मात्र काल कोठडीत डांबून ठेवलंय आणि ते देखील त्याच्या जन्मदात्या पित्यानी. आणि त्या निष्पाप लहानशा बालकाला भक्त प्रल्हादला काय काय यातना सहन कराव्या लागतात ते आता आपण पाहूया. सैनिक, त्याला आत्ताच्या आत्ता घ्या आणि अंधार कोठडीत टाकून द्या, अन्यथा आम्ही तुमचा शिरच्छेद करू. नाही महाराज. सोड ह्याला. सोड. नाही नाही महाराज. नाही महाराज. महाराज मी पाया पडतो. प्रल्हाद. कयाधू. अरे अरे केवळ श्री विष्णूचे नामस्मरण केले तर माझ्या पुत्रास इतके कठोर शासन? हा काय नियतीचा खेळ आहे? नारायण नारायण. मुनिवर, मी आपल्या सहाय्याची अपेक्षा करत होते. या क्षणी दुसरे कोणीही मला सहाय्य करेल असे वाटत नाही. आपणच मार्ग दाखवावा. उठ कयाधू. सावर स्वतःला. मला इथली परिस्थिती ज्ञात आहे. एका मातेसाठी अजून दुर्दैवी क्षण काय असावा की तिला तिच्या प्राणाहून प्रिय पुत्रास भेटता येऊ नये. महाराज इतके कठोर कसे काय वागू शकतात? मुनिवर, मुनिवर, आपण त्यांना आज्ञा करावी. ते आपल्या शब्दाबाहेर निश्चितच नाही. आपण सांगा ना मुनिवर. ते शक्य नाही. ज्या भगवान विष्णूंचा हिरण्यकश्यपू तिरस्कार करत आहेत त्यांच्याच नावाचा जप त्यांचा पुत्र प्रल्हाद करतो आहे. त्याला कसलीही ददात नाही, कारण त्याने स्वतःला श्री विष्णूंकडे सोपवले आहे. मागे पर्णकुटीमध्ये असताना एकदा प्रल्हाद म्हणाला होता, प्रत्येक संकटातून त्याला श्री विष्णूच बाहेर काढतील. कोणाचा दुस्साहस झाला आमच्या राज्यात विष्णूचं नाव घ्यायचं? नारायण नारायण. मुनिवर, आपण. महाराज, आपल्या या नियमामुळे आमची फार पंचायत झाली आहे. एखादा मासा पाण्यातून बाहेर पडल्यानंतर जसा तडफडावा तशी तडफड विष्णू नामाशिवाय माझी होते आहे. कारण माझा प्रत्येक श्वास म्हणजे श्री विष्णूच. मुनिवर, अडचणीत तर तुम्ही आम्हाला आणता आहात. आमच्या पत्नीच्या गर्भारपणाच्या वेळी तुम्ही जी सेवा केलीत त्याच्या उपकारामुळे आम्ही दबून गेलो आहोत. अन्यथा. नारायण नारायण. मुनिवर, आम्ही आपल्याला निवेदन करतो की आमच्या राज्यात आपण त्या विष्णूचे नामस्मरण करू नये. ते शक्य नाही. एक वेळ उगवलेला सूर्य मावळणार नाही, एक वेळ सूर्यच उगवणार नाही. पण श्री नारदाच्या मुखामध्ये भगवान श्री विष्णूंचे नाव नाही, हे शक्य नाही. महाराज, तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून द्यायची होती. आपल्या पत्नीला पतीने दिलेल्या वचनाचं विस्मरण आपल्याला झालेलं दिसतंय. एका मातेचा तिच्या पुत्रापासून वियोग होतो आहे. नारायण नारायण. नाही मुनिवर, त्या वचनाचा आम्हाला विसर पडलेला नाही. त्यासाठीच आम्ही इथे आलो. जे घडते ते शुभ कार्यासाठीच घडते. नारायण नारायण. पुत्र वियोगामुळे महाराजांमध्ये बदल होईल असं वाटलं नव्हतं.
मात्र तसंच घडताना दिसतंय. मी ज्या कार्यासाठी आलो होतो ते संपले, ते पार पडले. माते, आता तुला तुझ्या पुत्रापासून कोणीही विलग करू शकत नाही. नारायण नारायण. मुनिवर, पुन्हा एकदा आपणच मदतीस धावून आलात. नारायण. कयाधू, स्वामी क्रोध करावा, पण आपल्या स्वतःच्या पुत्रावर. आणि किती किती निष्पाप जीव येतो, आणि तुम्ही त्यास बंदिवान बनवलत. कयाधू, मातृप्रेम हे अंध असतं याची कल्पना आहे आम्हाला, परंतु पुत्रप्रेमापुढे राज्यकर्त्याचं कर्तव्य काय असतं हे तुम्हास कसं समजायचं? महाराज, जे झाले ते एक वाईट स्वप्न होते असे म्हणून आपण विसरून जावे आणि मला माझ्या पुत्रास भेटण्याची परवानगी द्यावी. कयाधू, त्यासाठीच आम्ही इथे आलो आहोत. हा, कयाधू, पुत्र प्रल्हाद भुकेला असेल आणि अशा वेळी त्याची माता त्याला स्वतःच्या हाताने खायला घालत असेल तर हेच अन्न त्याला अधिक रुचकर, अधिक चवीचं नक्कीच लागेल ना? कयाधू संपूर्णतः आपल्या जाळ्यात अडकली आहे. आपल्या हातानं आपल्या पुत्रास विष देते आहे याची तिला कल्पनाही नाही. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम स्वामी. नमो भगवते वासुदेवाय. स्वामी, ओम नमो भगवते वासुदेवाय. काय झालं लक्ष्मी, तू अशी चिंतित का? स्वामी, आपणास काहीच दिसत नाहीये का? बघा, त्या हिरण्यकश्यप व त्याच्या मातेने किती क्रूर डाव रचलेला आहे. त्या निरागस जीवाला अन्नातून विष देऊन ठार मारणार आहेत ते. पण काहीही करून हे अघटित कृत्य थांबवा ना स्वामी. शांत व्हा देवी. मी तुम्हाला आधीच सूचित केले होते की प्रल्हादाला जर का आमचे परमभक्त व्हायचं असेल तर त्याला कठोरातील कठोर परीक्षेस सामोरं जावं लागेल. परंतु इतकं मात्र निश्चित आहे की त्याचे नामस्मरण सतत आमच्या कानावर पडत असते. परंतु नाथ, इतक्या बलाढ्य हिरण्यकश्यपू समोर त्याचा बचाव कसा होणार आहे? तो तर इतका लहान आहे अजून. प्राक्तनावर विश्वास असावा देवी. जर का तो मनाने निर्मळ असेल तर आधीसारखाच तो या संकटातून देखील बाहेर येईल. नाथ, आपण इतके शांत व संयमी भासत आहात या क्षणी. कारण परम नियतीच्या मनात जे आहे तेच घडेल. मला असे वाटत आहे की आपण नक्कीच या प्रसंगातून त्याची सुटका करवण्याची काहीतरी उपाययोजना केली असावी, हो ना? शुभम भवतु. हाच आशीर्वाद मी माझ्या भक्तांना देतो आणि प्रल्हादाला देखील हाच आशीर्वाद आहे. त्यामुळे पुढे जे व्हायचे ते होणारच. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रल्हाद, माते, काय अवस्था झाली रे तुझी? राजपुत्र असून भुकेला राहिलास. तुला काही त्रास नाही ना झाला बाळ? तुझ्यावर तलवारीचे वार झाले, महाराजांनी तुला कड्यावरून ढकललं.
कसं सोसलंस रे हे सगळं? माते रडू नको. माते, माझ्या मागे साक्षात भगवान श्री विष्णू आहे, तर मला काहीच नाही होणार. वाईट याचेच वाटते की एक माता असून सुद्धा आम्ही तुझ्यासाठी काही. माते, उगाच तू दुःखी होतेस. तुम्हाला जन्म दिला आहे हेच माझं भाग्य आहे. किती गुणी पुत्र आहे तो माझा. तुला भूक लागली असेल ना? तुला प्रिय आहे ना ही खीर? मन तृप्त होईपर्यंत आस्वाद घे. आज नारद मुनी आले होते. त्यांनी वार्ता सांगितली की प्रल्हाद सुखरूप आहे, आनंदी आहे. तेव्हा कुठे आमच्या जीवात जीव आला. कधी एकदा तुला भेटू असे झाले होते. महाराज म्हणाले होते की ही खीर खाताच प्रल्हादाचा प्राण शरीरातून बाहेर पडेल, पण येथे तर विपरीत घडते आहे. महाराजांना कळवावे तर लागेलच. स्वामी, हा चमत्कार म्हणावा की स्वप्न हेच कळेनासे झालंय. ह्या निरागस बालकाच्या मदतीस साक्षात श्री महादेव यावे. हे स्वप्न नाही किंवा चमत्कार देखील नाही. हे सारे विधिलिखितच आहे. मी तुला म्हणालो होतो ना लक्ष्मी, की नियतीच्या मनात जे आहे ते घडल्याखेरीज राहणार नाही. आणि भोलेनाथांनी त्या अन्नातील विष विलग करून स्वतः प्राशन केले. खरेच त्या भक्त प्रल्हादाचे प्राक्तन निश्चितच उज्ज्वल आणि प्रभावी आहे. या सृष्टीत सत्य व निष्पाप निस्वार्थी भक्तीची शक्ती कुठल्याही वाईट शक्तीस नमवू शकते. परंतु माझ्या मनामध्ये अजून एका तीव्र शंकेने घर केले आहे. ती कोणती? या प्रल्हादाच्या विरोधात हिरण्यकशिपू अधिकाधिक क्रूर शक्तीचा वापर करीत आहे. त्यापासून कयाधू व प्रल्हाद कसा बचाव करतील स्वतःचा? काय योगायोग आहे देवी. कयाधूस देखील हाच प्रश्न पडला आहे. परंतु या प्रश्नाचे उत्तर प्रल्हादाच्या मुखातूनच ऐकणे संयुक्तिक ठरेल. माते, तुम्हाला आठवते पद्मपुटीमध्ये मुनीवर काय म्हणाले होते? काय? भगवंतावर आपला विश्वास असावा, त्यात कुठेही शंका नसावी. ते सर्व खरे आहे, परंतु आपल्या आजूबाजूस किती वाईट शक्ती आहेत. पण आपली बाजू सत्याची आहे माते. समस्त सृष्टीच्या कल्याणाची व हिताची आहे. पुत्र प्रल्हाद, तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे बाळा. नारद मुनी आणि तुझी शिकवण सगळे माते. त्याचीच थोडी चिंता वाटते आहे मला आता. असं का म्हणतेस माते? तुला ठाऊक नसेल, जाणवत नसेल, पण तुझ्या आजूबाजूला सारे जण तुझ्या जीवावर उठलेले आहेत. कसे संरक्षण करावे तुझे या सर्वांपासून? त्यावर माझ्याकडे एक उपाय आहे माते. कोणता? ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ही दासी अजून का आली नाही?
त्या प्रल्हादाच्या मृत्यूची वार्ता ऐकण्यासाठी आमचे कान आतुर झाले आहे. माझेही डोळे तिच्या वाटेकडेच लागून राहिले, परंतु आम्हाला त्या विषाच्या प्रभावाची खात्री आहे. एक थेंब जरी प्राशन केला तरी प्राण जाईल इतके प्रभावी आहे ते. भगवान हिरण्यकश्यप यांचा विजय असो. आता यावेळी व्यत्यय आणण्याचं प्रयोजन क्षमा असावी भगवान, परंतु बाहेर काम रूपणारे विप्रचित्ती आणि आपल्या भगिनी होलिका यांचे आगमन झाले आहे. काय? विप्रचित्ती आणि होलिका? वा वा माते, आजचा दिवस नक्कीच आनंददायी आणि प्रसन्नतेचा आहे. त्या दोघांना सत्वर घेऊन या इथे. भगवान हिरण्यकश्यप यांचा विजय असो. यावे यावे यावे. माते, कामरूप नरेश विप्रचित्ती आणि भगिनी होलिका, तुम्हा दोघांच्या आगमनाने आमचा आनंद द्विगुणित झाला आहे. आम्ही भगवान झाल्याची वार्ता तुम्हाला समजलीच म्हणायची. केवळ समजलीच नाही, आनंदाने स्वीकारली देखील. आपणास म्हणून सांगते, आम्ही आमच्या नगरातील विष्णूची सर्व मंदिरे तत्क्षणी बंद केली आहेत. आता भगवंत म्हणून एकच नाव, भगवान हिरण्यकश्यपू. तुम्ही दोघेही अतिशय योग्य मुहूर्तावर इथे आलात. आता थोड्याच वेळात तुम्हाला आनंद वार्ता ऐकू येईल. तुला सांगते माते, ती आता इथे आलेलीच आहे, तर तिला त्या आनंदामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणं जास्त संयुक्तिक ठरेल. त्याची पूर्वकल्पना देऊन त्या आनंदाची तीव्रता कमी करणं योग्य नाही. तेही खरंच. होलिका, आता थोड्याच वेळात तुला सुवार्ता ऐकू येईल. पण तुम्हा दोघांचे इथे येण्याचे प्रयोजन काय? भगवान, आज बहुधा आपण सुवार्तांचा देवघेव हा खेळ खेळणार आहोत. म्हणजे बंधो, माझ्याकडे देखील एक अशी सुवार्ता आहे जी ऐकून आपला आनंद गगनात मावणार नाही. काय? कोणती सुवार्ता? भगवान हिरण्यकशिपू आपल्या या भगिनीने महत्वपूर्ण असे वरदान प्राप्त केले आहे. होय बंधू, मी अग्निदेवांची अतिशय कठोर उपासना करून त्यांचे वरदान प्राप्त केले आहे की कोणतीही अग्नी मला नष्ट करू शकणार नाही, मला जाळू शकणार नाही. वाह, आम्हास तुझा अभिमान वाटतो होलिका. आम्ही मृत्यूवर विजय मिळवला आणि तू अग्नीवर. आपली शक्ती आता इतकी प्रभावशाली झाली आहे की कोणीही आपला बिमोड करू शकत नाही. विष्णू, ऐकतोयस ना? आता आम्ही दैत्य देखील तुझ्या इतकेच सामर्थ्यशाली झालो आहोत. तुझा पराभव निश्चित आहे. माई, लक्षात घे की जगात कोणतीही गोष्ट विनाकारण घडतच नाही. हे जी काही घडतंय ना या सृष्टीमध्ये, हे सगळं काही भगवंताच्या मर्जीनुसार. पण तरी देखील तो भगवंत या जगामध्ये वाईट गोष्टी घडवतो. असं का? ह्याच वाईट काळ रात्री नंतर येणारी मात्र सचेतन पहाट आपल्याला तिचं महत्व सांगू शकते. आपण सगळी जण या भगवंताचीच आपत्ती आहेत. जसे आपले माता पिता आपल्याला ठेच लागू देतात आणि त्यातून आपल्याला शिकवतात की चालायचं कसं, त्यातलाच हा एक प्रकार आहे. म्हणजेच याचा अर्थ असा की जे काही चाललंय हे एक प्रकाराने नाट्यच चाललंय, ज्याची दोरी मात्र त्याच्या हातात आहे. कसा विरोधाभास आहे बघा. सर्व ऐहिक सुख आणि ऐश्वर्य असून देखील हिरण्यकश्यपू समाधानी नाहीये, आणि तेच मात्र अंधाऱ्या कोठडीत राहून देखील हा छोटासा भक्त प्रल्हाद आनंदच नाही तर परमानंदाच्या देखील पलीकडे गेलेला आहे.
ही खरी शक्ती आहे अध्यात्माची, भक्तीची आणि भगवंतावरील आपल्या विश्वासाची. कथेचा उत्तरार्ध कसा असेल हे आपण उद्या बघणारच आहे. पण तोपर्यंत मात्र उतू नको, मातू नको, घेतला वसा टाक.